नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी। सकाळी गरमागरम कॉफी प्यायला कोणाला आवडत नाही आणि यातच वेट लॉस म्हणलं की विषय येतो तो म्हणजे ब्लॅक कॉफीचा। आजकाल खूप तुम्ही युट्यूब चॅनलवर बघत असाल किंवा अजून काही टिप्स बघत असाल तर गुगलवर सर्च करत असाल, ब्लॅक कॉफी हे बरेचसे डायटिशियन वेट लॉस मध्ये सांगतात आणि ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी ही खूप चांगली असते वेट लॉससाठी असं समजलं जातं। पण नक्की कन्फ्युजन असतं की ब्लॅक कॉफी नेमकं काम काय करते, ती कधी घ्यायची आणि खरंच वेट लॉससाठी उपयोगी आहे का। तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच काही टिप्स सांगते की ब्लॅक कॉफी ही खरंच उपयोगी आहे का, कशी घ्यावी आणि कधी घ्यावी। सगळ्यात महत्वाचं की खरंच ब्लॅक कॉफी पिल्यामुळे वजन कमी होतं का, तर हो, वजन कमी होतं, पण जर प्रमाणात घेतली तर वजन कमी होतं आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही ती घेता कशी यावर खूप सारं अवलंबून आहे। आता ग्रीन टी जसं मी म्हणलं की बऱ्याच जणांना त्याचा टेस्ट आवडत नाही किंवा त्याची टेस्ट डेव्हलप व्हायला थोडासा वेळ लागतो। मग ग्रीन टीला ऑप्शन म्हणून ब्लॅक कॉफी हा सगळ्यात चांगला एक ऑप्शन असू शकतो। आणि जसं मी म्हणलं की चहा, कॉफी, साखर यामध्ये आली अतिरिक्त प्रमाणामध्ये तर वेट लॉस साठी त्याचा काही उपयोग होत नाही, पण ब्लॅक कॉफी ही वेट लॉस साठी खूप चांगली असते। आणि कशी चांगली आहे हे बघूया। ब्लॅक कॉफीमध्ये क्लोरोजेनिक ऍसिड नावाचं एक कंपाऊंड असतं की जे फॅट सेल्स बर्न करायला मदत करतं। म्हणजेच काय, तर वजन कमी होण्याची जी प्रोसेस आहे तर ती फॅट सेल्स बर्न झाल्यामुळे ती जास्त चांगल्या प्रमाणामध्ये काम करते आणि म्हणूनच हे क्लोरोजेनिक ऍसिड जे आहे ब्लॅक कॉफी मधलं तर हे वजन कमी करायला खूप चांगली मदत करतं। दुसरं, बहुतेक लोकांना यामध्ये दूध आणि साखर घालून प्यायची सवय असते, पण जर तुम्ही दूध आणि साखर यामध्ये वापरलीत कॉफीमध्ये तर ती वेट लॉस ड्रिंक होत नाही, कारण दुधामुळे आणि साखरेमुळे कॅलरीज वाढतात। म्हणून जेव्हा मी ब्लॅक कॉफी म्हणते तर ती ब्लॅक कॉफीचं असते। साधी कॉफी जर तुम्ही घेतली विदाऊट शुगर जरी असेल तरी दूध जरी असेल तरी थोड्याफार प्रमाणात त्याच्या कॅलरीज वाढतात आणि म्हणूनच साध्या कॉफीपेक्षा ब्लॅक कॉफी घेणं हे नेहमी कधीही चांगलं, अर्थात थोडी टेस्ट डेव्हलप व्हायला वेळ लागतो। दुसरं की लो कॅलरी ड्रिंक म्हणून जर तुम्ही बघत असाल, आता पावसाळा चालू होईल आणि यामध्ये सारखा सारखा चहा किंवा कॉफी ही घ्यावीशी वाटते, पण प्रत्येक वेळेस त्याच्यामध्ये साखर असल्यामुळे, दूध असल्यामुळे कॅलरीज वाढत जातात। मग वेट लॉस डाएटमध्ये ग्रीन टीला अल्टरनेटिव्ह म्हणून जर तुम्ही बघत असाल, ब्लॅक कॉफी इज द परफेक्ट ऑप्शन। सर ग्रीन टी मध्ये जेवढे अँटीऑक्सिडंट्स असतात तेवढेच ब्लॅक टी सुद्धा अँटीऑक्सिडंट्स असतात आणि हे अँटीऑक्सिडंट सेल्स आपला बॉडी मेटाबॉलिझम वाढवायला, वजन कमी करायला आणि फॅट सेल्स बर्न करायला मदत करतात। पुढचं, वेट लॉस सोबतच ब्लॅक कॉफी बॅड कोलेस्ट्रॉल ही कमी करायला मदत करते। बऱ्याच जणांचं वजनाबरोबरच कोलेस्ट्रॉल वाढणं ही सुद्धा आजकाल खूप कॉमन समस्या आहे आणि जर तुम्हाला वजनासोबतच कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल, ब्लॅक कॉफीला पर्याय नाही। पुढचं, ॲपेटाईट सप्रेसंट म्हणून ब्लॅक कॉफी काम करते। म्हणजे आपल्याला माहिती आहे की जेव्हाही आपल्याला मध्ये कधीतरी भूक लागते, म्हणजे ती छोटीशी दुपारची भूक असेल किंवा संध्याकाळची भूक असेल, तर या वेळेत तुम्ही ब्लॅक कॉफी घेऊ शकता। आजकाल ऑफिसेसमध्ये सगळीकडे तुम्हाला ब्लॅक कॉफी हा ऑप्शन अवेलेबल आहे, कारण लोक खूप हेल्थ कॉन्शियस झालेत आणि चहा, कॉफी असे साखरेचं घेण्यापेक्षा ब्लॅक कॉफी, ग्रीन टी अशा लो कॅलरी ड्रिंकला जास्त पसंती देतात आणि म्हणूनच ब्लॅक कॉफी तुम्हाला आजकाल सगळीकडे मिळते। तुम्ही जर बाहेर असाल, टूरवर असाल किंवा तुम्ही कामाच्या निमित्ताने बाहेर असाल, ऑफिसमध्ये असाल, तरी सुद्धा ब्लॅक कॉफी हा चांगला पर्याय आहे। आणि बेसिकली यामध्ये ॲपेटाईट सप्रेसंट हे जे काही आहे, म्हणजे भूक लागली असेल तर ती भूक कमी करण्यासाठी सुद्धा ही ब्लॅक कॉफी मदत करते, जर सारखी सारखी भूक लागत असेल। आणि सगळ्यात महत्वाचं की जेव्हा तुम्ही बाहेर असाल आणि काही दुसरा ऑप्शन नसेल आणि हाय कॅलरी कोणत्या तरी ड्रिंक घेण्यापेक्षा किंवा काहीतरी सटरफटर खाण्यापेक्षा ब्लॅक कॉफी हा उत्तम पर्याय आहे। तात्पुरती भूक मिटवण्यासाठी याचा मदत होते। पुढचं, एक नॅचरल क्लिन्झर म्हणून हे काम करते, म्हणजेच एक डिटॉक्स ड्रिंक आपण याला म्हणू शकतो, कारण ब्लॅक कॉफी जी आहे ही लिव्हर साठी खूप चांगलं काम करते। लिव्हर आपल्या बॉडीमधला सगळ्यात महत्वाचा ऑर्गन आहे शरीर डिटॉक्स करण्यासाठी आणि म्हणूनच ही एक नॅचरल क्लिन्झर म्हणून काम करते आणि लिव्हरसाठी खूप चांगली आहे। म्हणजे डिटॉक्स डाएटमध्ये किंवा डिटॉक्स ड्रिंक म्हणून तुम्ही ब्लॅक कॉफी अगदी नक्की घेऊ शकता।
पुढचा मुद्दा, डायबेटिक लोकांना जर वेट लॉस करायचा असेल तर ब्लॅक कॉफी ही फार चांगलं काम करते. नॅचरलीच शुगर ग्लुकोजवर काम करते आणि ब्लड शुगर ही कमी करायला मदत करते. त्यामुळे तुम्ही डायबेटिक असाल आणि तुम्हाला वेट लॉस करायचा असेल तर ब्लॅक कॉफी तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करायला हरकत नाही. पुढचं की आपल्या बॉडीमधलं जे काही म्हणजे ऍक्टिव्हनेस जो असतो बेसिकली, की खूपच थकवा जाणवतोय आणि उठायची इच्छा होत नाहीये किंवा एक्सरसाइजला जायची इच्छा होत नाहीये, तर तुमच्या बॉडीमधला थकवा मरगळ घालवण्यासाठी ब्लॅक कॉफी खूप चांगलं काम करते. आणि ब्लॅक कॉफी घेतल्यामुळे बेसिकली उत्साही वाटतं, एनर्जेटिक वाटतं आणि तुम्ही तुमची कामं महत्वाची करू शकता. डलनेस बेसिकली कमी व्हायला मदत होतो. तर आता पुढचा जो काही मुद्दा आहे ते म्हणजे आपल्या बॉडी वॉटर वेट जे असतं, म्हणजे थोडक्यात सूज असते शरीरावर आणि ज्याला वॉटर रिटेन्शन असं आपण म्हणतो. तर ज्यांना डायबेटिक लोक आहेत, थायरॉइड आहे, किडनीचा प्रॉब्लेम आहे, अशा सगळ्यांसाठी बेसिकली सकाळी उठल्यावर चेहरा सुजतो, बोटांवर सूज येते, अंगावर सूज असते, तर अशा लोकांनी सकाळी ब्लॅक कॉफी घ्यायला हरकत नाही. हे जे क्लोरोजेनिक ऍसिड आहे यामुळे युरिन सारखी पास होते आणि युरिन पास झाल्यामुळे वॉटर वेट जे आहे बॉडीमधलं ते कमी होतं आणि तुम्हाला हलकं वाटतं, शरीरावरची सूज कमी होते आणि टेम्पररी वेट लॉस होतो. तर डाययुरेटिक म्हणून काम करतं, म्हणजेच पाण्याचं वेट जे आहे हे सगळं बाहेर टाकायला मदत करतं. पुढचं की आता कशी घ्यावी आणि कधी घ्यावी. आता इतके जर त्याचे सगळे चांगले गुणधर्म आहेत तर नक्कीच वेट लॉससाठी ही फायदेशीर आहेच. पण मी जसं नेहमी सांगते, कोणताही पदार्थ किंवा कोणतंही पेय हे जर प्रमाणात घेतलं तर ते शरीराला खूपच फायदेकारक असतं, त्यांनी नुकसान काही होत नाही. आणि म्हणूनच ब्लॅक कॉफी सुद्धा अर्थात ती कॅफेनच आहे, त्यामुळे ब्लॅक कॉफी सुद्धा प्रमाणात घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. मग किती घ्यायची, तर 1 कप दिवसभरात तुम्ही घेऊ शकता. ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे किंवा ज्यांना कॉफी घेतल्यामुळे त्रास होतो, ज्यांना झोपेचा प्रॉब्लेम आहे, अशा लोकांनी शक्यतो रात्री कॉफी घेऊ नका. तर घ्यायची कधी, तर सकाळी उठल्यावर तुम्ही ब्लॅक कॉफी घेऊ शकता. ज्यांना सूज येते चेहऱ्यावर किंवा सकाळी उठल्यापासून डलनेस वाटतो, वेट लॉस करायचा आहे, तर त्यांनी सकाळी उठल्यावर जेव्हा तुम्ही चहा घेता तर चहाच्या ऐवजी ब्लॅक कॉफी घेऊ शकता. या ब्लॅक कॉफीमध्ये साधारण 3 ते 4 थेंब लिंबाचा रस टाकून घेतलात तरी सुद्धा खूप चांगला रिझल्ट मिळतो. वेट आणि फॅट हे दोन्ही कमी व्हायला मदत होते. आता सकाळी म्हणजे कधी, तर जनरली तुम्ही जेव्हा काही एक्सरसाइज करता, म्हणजे वॉकिंगला जाणार असाल, जिमला जाणार असाल, तर एक्सरसाइजला जायच्या आधी 1 कप ब्लॅक कॉफी घेऊन जा. त्याचा खूप चांगला फायदा होतो. जास्तीत जास्त एक्सरसाइजमुळे तुमचं शरीर फॅट बर्न करायला मदत करतं आणि म्हणूनच बिफोर एक्सरसाइज जर तुम्ही ब्लॅक कॉफी घेतली तर फॅट बर्निंगची प्रोसेस ही जास्त चांगली होते आणि फास्ट होते. जसं मी म्हटलं की यामध्ये तुम्ही लिंबाचा रसही टाकू शकता, त्यानेही खूप चांगली चव येते. सगळ्यात महत्वाचं, आता हे तर झालं की एक सकाळचं, अजून कोणत्या वेळेत घेऊ शकता, तर दुपारी जेवणानंतर साधारण 2 तासांनी, म्हणजे साधारण 3 ते 4च्या दरम्यान. जर तुमचं 1ला जेवण होत असेल तर 3 ते 4च्या दरम्यान किंवा 2ला जेवण होत असेल तर 4 ते 5च्या दरम्यान तुम्ही ब्लॅक कॉफी घेऊ शकता. आणि 1 मग घ्यायची नाहीये, म्हणून मी मुद्दाम सांगते की 1 कप, जो नॉर्मल आपला चहाचा कप असतो तर तो 1 कप तुम्ही ब्लॅक कॉफी घ्यायची आहे. यापेक्षा जास्त घेऊ नका. त्याचा अतिरेक केला तर त्याने शरीराला नुकसान सुद्धा होऊ शकतं. रात्रीच्या वेळी शक्यतो ब्लॅक कॉफी घेऊ नका, एक तर सकाळी एक्सरसाइजला जायच्या आधी, नाहीतर 4 ते 5च्या दरम्यान. तर या वेळेस तुम्ही ब्लॅक कॉफी घेऊ शकता. बेस्ट अँटीऑक्सिडंट आणि बेस्ट लो कॅलरी ड्रिंक म्हणून हे खूप चांगलं काम करतं. प्रमाणात घ्या. कधी घ्यायचं, कसं घ्यायचं हे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. आणि सगळ्यात महत्वाचं, कॉफी घेताना यामध्ये शक्यतो मी जसं सुरुवातीला सांगितलं की आता ब्लॅक कॉफीच आहे त्यामुळे फारसा काही याला पर्याय येत नाही, पण तरी सुद्धा ब्लॅक कॉफी घेताना त्याच्यामध्ये थोडीफार प्रमाणामध्ये कोणी साखर घालून घेतं किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये ब्राऊन शुगर घालून घेतात. तर हे घेणं सुद्धा वेट लॉससाठी कधी कधी घातक ठरू शकतं. म्हणून ब्राऊन शुगर असेल, बाकी काही असेल, मध असेल, शक्यतो ब्लॅक कॉफीमध्ये घेऊ नका. फक्त लिंबाचा रस यामध्ये घेऊ शकता. फक्त ब्लॅक कॉफी घेतली तर जास्त चांगला फायदा होईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. कमेंट्समध्ये तुमचे सजेशन्स मला नक्की द्या आणि डाएटमध्ये ब्लॅक कॉफीची सुरुवात करा. नक्की तुम्हाला चांगला फायदा जाणवेल. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.